आपल्या शेतकऱ्यांवरती गोळ्या काढण्याचा हे जाब आपण त्यांना विचारायला पाहिजे। हे सरकार कष्ट करत नाही, आपण जे कष्ट करतो तेच आपल्या खिशातून चोरी करतात, आपलं शोषण करतात आणि भांडवलदार काही हिस्सा भांडवलदारांच्या घशात घालतात आणि काही हिस्सा त्यांच्या पोटात घालतात। आजपर्यंत कोणत्या कष्टकरीचा विकास झालाय? हे फक्त आपल्या नावाला शिक्षणापासून तर आजपर्यंत शेतीपर्यंत शेतीचा धान्याला सुद्धा भाव भेटत नाही। आपण शेती आधी पिकवतो, शेतीमालाला भाव मिळावा आणि स्वामीनाथन नायकच्या शिफारस लागू व्हाव्या यासाठी आपण सतत रस्त्यावर उतरत असतो का की कारण हे आपल्याला आणि जे भांडवलदार आहेत, पैसेवाले आहेत, त्यांच्या पोरांना पैसे देऊन शिक्षण मिळतं। कुठं विकास होणार आहे कष्टकऱ्यांचा? गोरगरिबाचा विकास कुठं होणार आहे? आज सर्वसाधारण म्हणजे जर आपल्याकडे जे भूमिहीन आहेत या लोकांचा सुद्धा फायदा आपल्या लोकांमध्ये आहे। जर आपल्या शेतकऱ्याला जर जास्त भाव मिळाला, त्यांना जर रास्त भाव मिळालं, कष्टाचं घामाचं भाव मिळालं तर सर्व लोकांचा विकास होईल। आणि याच्यातच म्हणून भारताला शेती प्राधान्य देश म्हणतात, म्हणून शेतीला आणि शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव दिल्याशिवाय भारताचा विकास होणार नाही। एवढं बोलतो आणि मी थांबतो। सत्य की जोला त्यावेळेला हा संतप्त झालेला शेतकरी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मोर्चा याचा घेऊन त्यांचे दुसरे एक नेते म्हणाले की महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची स्थिती वेगळी आहे। अमित शहा साहेब खरंय, उत्तर प्रदेश गंगा यमुनेचा दुआब आहे, तांदूळ फेकलं की पीक येतं। महाराष्ट्र डेक्कनच्या देशावर पीक येत नाही। शेतकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक क्रांती दल या सर्व जनसंघटनांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये आपण हे सांगितलं पाहिजे की गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ज्या यशस्वी लढाया झाल्या त्या 3 पैकी 2 लढाया सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि तिसरी लढाई जी आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये भाई एन.डी. पाटील सरांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले। रायगड महामुंबई SEZच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी अंबानीनं 55,000 एकर जमीन 35 गावपाडे उद्ध्वस्त करून मागितलेली होते, त्याच्या विरोधामध्ये जी यशस्वी लढाई झाली त्या लढाईमध्ये सुद्धा सत्यशोधक सहभागी होते। पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधामध्ये लढाई झाली, त्या लढाईमध्ये सुद्धा आपण लाल झेंडा घेऊन उतरलो आणि आपल्या सत्यशोधक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आपण ती लढाई यशस्वी केली। आणि तिसरी लढाई हे धुळे जिल्ह्यामध्ये बहुराष्ट्रीय सुझलॉन आणि मायकॉन कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा जो डाव चालवलेला होता, जे कारस्थान चालवलेलं होतं, त्या लढाईमध्ये सुद्धा त्या कंपन्यांच्या विरोधामध्ये सत्यशोधक लालबावटा जिंकलेला आहे, हे आपण यशस्वीपणे नमूद केलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये स्वामीनाथन आयोगाची चर्चा आहे। आज महाराष्ट्रामध्ये
तुरीच्या प्रश्नाची चर्चा आहे, आज महाराष्ट्रामध्ये कपाशी आणि कांद्याची चर्चा आहे. आपण हे धुळेकरांना नमूद केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये या हंगामामध्ये नोव्हेंबर महिन्यातल्या 23, 24 आणि 25, 26 तारखांना विसरवाडी, दैवेल, नंदुरबार आणि घरताड या 4 ठिकाणी खानदेशातलेच नाही तर महाराष्ट्रातले शेतकऱ्यांच्या मागण्यांचे अभूतपूर्व सत्याग्रह सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली झाले. आम्ही महाराष्ट्रातले नाही देशातले सर्वात जागृत शेतकरी आहोत. आम्ही पहिल्यांदा संप करून सांगितलं, पहिल्यांदा सत्याग्रह करून सांगितलं, पण त्यावेळेस